भीती वाटते चावलं तर। बघा बघा बघा, बापरे किती प्रयत्न चाललेले त्याचे। हे छोटे आहेत थोडेसे, त्यामुळे हे 50 रुपये डझन आहेत आणि हे मोठे आहेत त्यामुळे हे 100 रुपये डझन आहे। जे हे जे खेकडे आहेत त्यांच्यामध्ये अंडी आहेत। थोडंसं ओपन करून दाखव ना दादा। तर बघा केवढा मोठा खेकडा आहे हा, त्याची खेकडा पकडलाय। मला पण खूप भीती वाटते। नाही नाही नाही, जे बांधलेले असतात तेव्हाच ते असे तोडायचे असतात। असे हे वाटे करून ठेवलेले आहेत खेकड्यांचे। तर बघा इथे तुम्हाला मुठे जास्त दिसतील। कसे आहेत मुठे? नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। पावसाळा सुरू झाला की मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खेकडे विकायला येतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लहान मोठे असे सर्व प्रकारचे खेकडे दाखवणार आहेत आणि त्यासोबत प्राईजही सांगणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते। आज मी आलेली आहे कल्याण फिश मार्केटला। हे मार्केट कल्याण वेस्टला आहे। रेल्वे स्टेशनपासून 5 ते 10 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती आहे। तर चला आता आपण खेकडे पाहायला सुरुवात करूया। तर बघा माझ्या पाठीमागे 2 काकी बसलेल्या आहेत। त्यांनी मस्तपैकी अशा मोठ्या गोण्या भरून खेकडे आणलेले आहेत। तर चला पाहूयात की त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे खेकडे आहेत ते। चला तर आता या ताईंकडे बघा खेकडे आहेत। जसं मी तुम्हाला सांगितलं गोण्यांमध्ये बघा हे खेकडे घेऊन आलेले आहेत। बघा बापरे, बघा केवढेचे केवढे आहेत आणि ह्या ताईंकडे पण आहेत। या ताईंकडे संपलेले आहेत, थोडेसेच राहिलेले आहेत। तर या ताईंकडे गोणीच्या गोणी भरून असे खेकडे आहेत आणि बघा त्यांनी असे आपल्याला काढून दाखवलेत। बघा कसे तुरू तुरू चालत आहेत। बापरे, त्यांना काही भीती वगैरे वाटत नाही। बघा टेंगा बघा केवढा मस्त आहेत एकदम आणि ओपन करते चावण्यासाठी। आणि जर एखाद्याचा हात भेटला तर झालं कल्याणच। तर बघितलात ना, तर आपल्याला अजून खेकडे पाहायचे। तर आपण आता पहिले प्राईस विचारूया काय आहे ते। तर ताई कसे आहेत हे? 50 रुपयाला 12, म्हणजे 50 रुपये डझन हे खेकडे आहेत आणि याला मुठे बोलतात बरं का। तर बघा आता आपण पुढे जाऊया आणि पाहूया की अजून कुठे काय आहे ते। चला तर आता इथे असे हे रस्त्याने आहेत ना, असे बाहेर बसलेले असतात। आता हे आपण या दादांकडे बघा, इथे गोणी दिसतात पण या गोण्यांमध्ये आहेत ना खेकडे आहेत। तर आता आपण हे खेकडे पाहूयात। तर दादा हे खेकडे आहेत ना, कुठून आलेत तुम्ही ते सांगा पहिले। हां मुंडे कुठे आलं? कुठे आलं? गोटीकडे। ओके, तर बघा हे मुंडे गावातून आलेले आहेत। तर यांचे आपण पहिले खेकडे पाहूया। जरा आम्हाला दाखवता खेकडे। केवढे मोठे खेकडे आहेत हे आणि या पण गोणीमध्ये तेच खेकडे आहेत। बापरे, तर बघा दाखव ना, घ्यायला। तर बघा ते आता दादा आपल्याला खेकडे पकडून दाखवत आहेत। तर बघा इथे चिमटा आणलेला आहे। बघा चावण्यासाठी बघा कसं त्याचे प्रयत्न चालू आहे। चिमट्याने पकडलेत पण बघा डांग्याने कसं करतोय तो। बापरे, तर हे कसे आहेत आता? एक कसे आपल्याला घ्यायचे असेल तर कसे किलो काय कसं रेट त्याचा? 600 रुपये किलो। 600 रुपये किलो। तर बघा या दादांनी सांगितलंय 600 रुपये किलो आहेत। मग याच्यामध्ये किती येतील 600 रुपये किलोमध्ये? हां जेवढ्या बसतील तेवढ्या, म्हणजे साधारणतः किती बसतील? त्याच्यामध्ये 5-6 बसतील। 5-6 बसतील। भावामध्ये कमी जास्त काहीच नाही, थोडेफार तरी। तर इथे बघा ह्या दादाने बघा कसे पकडून दाखवलेत आणि पकडल्यानंतर लगेच त्यांचे डेंगे ओपन होतात चावण्यासाठी। आणि केवढा मोठ्याच्या मोठा आहे अगदी बघा। आणि ह्या सर्व गोण्यांमध्येच आहेत ना खेकडे आहेत। 600 रुपये किलो आहेत खेकडे। आता हे दादा बघा एकदम मोठाच्या मोठा असा खेकडा काढतायत आणि ते बघा खेकडा पकडायला पण देत नाही आहे, भीती वाटते चावलं तर। बघा बघा बघा, बापरे किती प्रयत्न चाललेले त्याचे। आपल्याला वाटतं की पावसाळी खेकडे, पण खेकडे बघा कसं पकडून ठेवलेलं आहे। आणि बघा त्याचे डेंगे पण बघा केवढे मोठे मस्त। हे बघा तर कल्याण फिश मार्केटच्या बाहेरच तुम्हाला असे हे खेकडे दिसतील। आणि बघितलं ना दादांनी केवढ्याच्या गोण्या भरून आणलेल्या आहे। 600 रुपये किलो आहेत आणि साधारणतः आहेत ना 5 ते 6 खेकडे बसतील, कारण का त्यांची साईज पण तेवढीच आहे। तर चला आता आपण पुढे जाऊन अजून पाहूयात। तर इथे बघा हे फिश मार्केट आहे आणि या फिश मार्केटच्या बाहेरच तुम्हाला असे हे खेकडे दिसतील। तर बघा या ताईंकडे पण बघा मोठेच्या मोठे असे खेकडे बघा। तुम्हाला यांच्याकडे पण सर्व प्रकारचे खेकडे पाहायला मिळतील। मोठे आहेत, छोटे खेकडे आहेत,
हे बघा हे मोठे खेकडे कसे आहेत ते मोठे कसे आहेत 100ला 12 आहेत आणि हे छोटे 300ला 12 आहेत. तर हे बघा तर आता आपण इथे बघूया यांच्याकडे. तर इथे पण बघा म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर आहे तर तुम्हाला सगळ्यांकडे असे मोठे सगळे खेकडे पाहायला मिळतील. हे बघा तर इथे बघा ह्या दादांकडे मोठे जास्त आहेत. हे बघा हे मोठे आहेत आणि हे छोटे आहेत. त्या साईडला पण बघा ताईंकडे खेकडे आहेत तर यांच्याकडे पण पाहूयात. तर इथे बघा हे असे वेगवेगळे का ठेवलेत खेकडे? वेगवेगळे का ठेवलेत? हां वाटे काढलेले. ओके हा मोठा वाटा आहे आणि हा छोटा वाटा आहे. छोटा वाटा कसा आहे? हा 400. बघा छोटा वाटा आहे 400. किती आहे टोटल? 1 2 3 4 5 6 7 7 आहेत. 400 रुपयाला 7 खेकडे आहेत. आणि हे कसे ताई? 800 रुपयाला 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 800 रुपयाला इथे पण 7 खेकडे आहेत. आणि त्यापेक्षाही बघा त्यानंतर इकडे पण बघा या टोपल्यांमध्ये पण खेकडे आहेत. म्हणजे फिश मार्केटमध्ये आल्यानंतर तर तुम्हाला खूप असे खेकडे पाहायला मिळतील. आणि हे मुठे ना मुठे कसे आहेत? 50 रुपये डझन. ओके तर हे छोटे आहेत थोडेसे त्यामुळे हे 50 रुपये डझन आहेत आणि हे मोठे आहेत त्यामुळे हे 100 रुपये डझन आहेत. करून यांनी खेकडे आणलेले आहेत आणि यांना टेक्निक पण माहिती आहे कसं पकडायचं ते. चिमट्याने बघा किती मस्तपैकी पकडून दाखवले या ताईंनी. तर आता इथे पण बघा हे असे चिमटे ठेवलेले आहेत मोठेच्या मोठे. ताई कसे आहेत खेकडे? 500 रुपये. किती खेकडे आहेत? हां किती? 6. तर बघा 500 रुपयाला 6 खेकडे आहेत. हे मोठे खेकडे आहेत हे बघा. आणि त्यानंतर इथे पण आहेत मोठे आहे 100ला 12 आहेत. बघा केवढे मोठे आहेत. तसे मस्त की ताईने कसं मस्त पकडून दाखवलेलं आहे एकदम. तर हे बघा तर इथे पण बघा आणि ह्या जाळीमध्ये पण तुम्ही बघाल ना तर इथे पण हे जाळीमध्ये पण हे सर्व खेकडे आहेत आणि त्याचे वाटे लावून ठेवलेले आहेत. हे बघा इथे पण या ताईंकडे पण बघा कसे आहेत ताई खेकडे? 800ला वाटा आणि खेकडे पण मस्त एकदम मोठेच्या मोठे आहेत. हो ना 800ला वाटा. किती आहे त्याच्यामध्ये टोटल? 6 असतात. हां तर बघा 800ला वाटा आहेत टोटल 6 आहेत. आणि आता आपण हे बघूया. तर हे बघा खेकडे बघा केवढे मोठे आहेत एकदम. हे बघा वाव काय मस्त आहे खेकडा एकदम पण भारीच आहे. 800ला 6 आणि तुम्ही साफ करून देणार का आम्हाला? हो ना कारण का घरी गेल्यानंतर आम्हाला खूप टेन्शन आहे खेकडे साफ करायचं म्हणजे. तर या मार्केटमध्ये खेकडे घेतल्यानंतर तुम्हाला साफ पण करून मिळतील कारण का बऱ्याच लोकांचं असतं की खेकडे घेतल्यानंतर ते साफ कसे करायचे म्हणजे खायची खूप इच्छा असते पण साफ कसे करायचं हा मोठा टेन्शन असतं. तर बघा इथे आल्यानंतर तुम्हाला जे पाहिजे ते खेकडे घ्या. मस्त मोठेचे मोठे खेकडे आहेत आणि बरोबर लगेच तुम्हाला जर साफ करून पाहिजे असेल तर तुम्ही इथून साफ करून पण घेऊ शकता. तर चला आता अजून तुम्हाला खेकडे दाखवते मी. इथून हा फिश मार्केटमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. तर इथे बघा ह्या दोन्ही साईडला आहेत ना हे तुम्हाला दिसते तिथे खेकडे घेऊन बसले तर मी तुम्हाला दोन्ही साईडला दाखवणार आहे. तर पहिले आपण या ताईंकडे जाऊया. तर हे बघा कसे आहेत खेकडे? 600 रुपयाला 6. तर बघा यांच्याकडे हे खेकडे आहेत आणि तुम्हाला इथे खेकडे आहेत ना असे लहान मोठे असे सर्व प्रकारचे खेकडे तुम्हाला इथे मिळतील. तर हे बघा हे इथे मोठे आहेत आणि हे कसे आहेत ताई? 100ला 12. इथे पण बघा असे यांनी येत नाही हे तुम्हाला टपामध्ये जे दिसत आहेत ते असे वाटे लावून ठेवलेले आहेत. ज्या प्रमाणात तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता. भरपूर प्रमाणात असे इथे खेकडे आणून ठेवलेले आहेत. टपातले संपल्यानंतर परत त्याचे वाटा लावून ठेवतात. दादांकडचे खेकडे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवले होते पण आता हे पावसाळी खेकडे थोडेसे वेगळे आलेले आहेत तर ते पण आपण बघणार आहोत. तर बघा या दादा आणि ताईंकडे केवढे सारे असे खेकडे आहेत लहान मोठे. तर आता आपण एक एक करून पाहूया. हां 1500ला 6 आहे बघा. 1500ला 6 आणि केवढा मोठा खेकडा आहे बापरे. मस्त एकदम. आणि आता हे एकदम भरलेले असतील ना खेकडे? हां हे पावसाळी खेकडे आहेत आणि बघा असे मस्त भरलेले आहेत. हे बघा
या 1000 सांगतो मी करून देणार नाही. हे 1000वाले आहेत का? ओके. आणि किती आहेत? 6 आहेत. 1000ला 6. हेच आहेत का हे? म्हणजे इथे हे असे वाटे लावून ठेवलेले आहेत. आणि बघा यांनी अशी मस्त टोपली भरून अगदी खेकडे आणलेले आहेत. हे वैशिष्ट्य आहे, हे फक्त गॅरंटीवाले आहे. फक्त याच्यामध्ये अंडी विकतात. हो आम्ही वेगळे काढून ठेवतो. आणि ते खाणारे गिऱ्हाईक आहेत ना, त्या मागती म्हणजे त्याला माहिती का यांच्याकडे गॅरंटीवाले आहेत. त्या अजून मागतील कामं त्याची मुळे आम्ही या बाजूला ठेवून काढून देतो. आणि हे 1500 6 विकतो आम्ही. कमी जास्त करून देतो पण गॅरंटी. ओके. म्हणजे हे जे खेकडे आहेत त्यांच्यामध्ये अंडी आहेत. थोडंसं ओपन करून दाखवा ना दादा. हे बघा लाल अंडी असते त्यामध्ये. ओके. लाल अंडी असते त्यात पुरा ऑरेंज अंडा निघतो. हो का? एकदम गॅरंटीचा. जसं मी तुम्हाला म्हटलं की खेकडे म्हटले की त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. बघा आता दादांनी आपल्याला सांगितले की त्यांनी अंडीचे खेकडे वेगळे काढून ठेवलेत. म्हणजे ज्यांना अंडीचे खेकडे पाहिजे तर ते पण तुम्हाला इथे मिळतील. आणि हां, इथे दादांकडे आलं तर तुम्हाला कमी जास्त पण करून मिळतील बरं का? मीडियमचा माल आहे. हां. आता जो माल तिकडनं आला रत्नागिरीवरून ओके. तो आम्ही आता काढण्याचं काम करतो. म्हणजे उपवासाचं काम करतो. छाटतो जायचं अर्ध्या म्हणजे भरलेल्या कमी भरलेल्या ओके. मोठ्या लहान साईज वेगळ्या यातनं काढतो. ह्या पॅकिंग आहे आमची. ओके. ही रत्नागिरीहून पॅकिंग येते आम्हाला कायम स्वरूपी. कधी पण या कधी पण माझ्याकडे भरलेल्या चिमुळं आणि कोकणातल्या विशेष चिमुळं आपल्याकडे भेटतील. स्पेशल चिमुळं कोकणातल्या. बघा म्हणजे कोकणातल्या लोकांना जर खेकडे खायचे असतील तर या दादांकडे या. रत्नागिरीवरून खेकडे आलेले आहेत. आणि आता हे ना म्हणजे वेगवेगळे करतात. म्हणजे अंडीवाले वेगळे काढतात आणि विदाऊट अंडीवाले वेगळे काढतात, लहान मोठे असे. तर बघा इथे तुम्हाला असे भरपूर असे खेकडे पाहायला मिळतील. तर बघा या टोपलीमध्ये पण बघा. त्यानंतर या आजीकडे पण बघा आपल्याला इथे खेकडे आहेत बघा. अरे आता ही टोपली रिकामी पण रिकामी नाही आहे बरं का? बघा साईडला कसे खेकडे चढलेले आहेत. आजीकडे सातारा, सांगली, कोल्हापूरकडून माल येतो. हो का? म्हणजे प्रत्येकाकडे वेगवेगळ्या ठिकाणाहून माल येतो का? ओके. तर हे जे खेकडे पाहतात हे सातारा सांगलीचे खेकडे आहेत. बघा कसे वरती चढून आहेत. असं वाटतं की टोपलीत काहीच नाही पण एका साईडला जर तुम्ही बघाल तर बघा सगळे खेकडे असे वरती चढलेले आहेत. त्यानंतर हे असे आणि त्यानंतर हे बघा असं हे टपामध्ये ठेवलेले आहेत. हे असे टपामध्ये वेगवेगळे का ठेवले? जर एकत्र ठेवले ना तर एकमेकांना डांगे लागून ते मरतील. त्यामुळे हे असे वेगवेगळे ठेवलेले आहेत टपामध्ये. आणि मेन म्हणजे वाटा करून सुटसुटीत ठेवलेले आहेत. ताईकडे तर भरपूर एकदम खचाखच भरलेले आहेत यार टोपली. जर तुम्ही टोपली तर का बापरे. बघा तुम्हाला खेकडे खायचे असेल तर या लवकर या कल्याण फिश मार्केटमध्ये. आणि तुम्ही असे भरपूर असे खेकडे खाऊ शकता. बघा एकदम टोपली भरलेली आहे. म्हणजे तुम्हाला सगळीचकडे खेकडेच पाहायला मिळतील. इथे बघा या पुढे आल्यानंतर या ताईंकडे पण तुम्हाला खेकडे मिळतील. तर हे बघा कसे ताई हे 1500चे आहे. बघा हे खेकडे खूप मोठे आहेत त्यामुळे 1500ला आहेत. किती आहेत हे 1500ला? कमी करून ओके 1500ला 6 आहेत. इथे आल्यानंतर आहे ना खेकड्यांमध्ये तुम्हाला कमी होतील. जसं आपण फिश मार्केटला आल्यानंतर जसं बार्गेनिंग करतो तसं इथे आल्यानंतर पण बार्गेनिंग करा, नक्कीच कमी करतील. तर आता इथे बघा तुम्हाला कोळंबी, शिंपल्या, मोठ्या कोळंबी पण पाहायला मिळते. तर इथे बघा ही सर्व खाडीची कोळंबी आहे. लॉबस्टर आहे, केवढी मोठी आहे बघा. शिंपल्या आहेत. तर या ताईंकडे पण बघा खेकडे आहेत मस्त मोठे. रत्नागिरीचे आहेत का? हां का? ओके. भारी मस्तच आहे. तर कसे आहेत हे ताई? ते आम्ही गिरेकाला 1800 आणतो, 1500 1200 देतो. ओके 1200 म्हणजे 1200पर्यंत देणार. तर बघा काय मस्त मोठेच्या मोठे आहेत एकदम. 1200 रुपयापर्यंत तुम्हाला देतील. याच्यामध्ये 6 खेकडे आहेत मोठे. आणि हे छोटे घेतले तर छोटे घेतले या घे 700चे 400पर्यंत. 600चे बघा 600 रुपये 400पर्यंत देतील. 250 छोटे. ओके त्याच्यापेक्षाही छोटे आहेत हे 300 रुपयापर्यंत देतील. आणि मोठे कसे आहेत? हे 100 रुपये डझन 80 रुपये डझन असे देतात. ओके. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की खेकड्यांच्या मार्केटमध्ये जसं आपण फिश मार्केटमध्ये आल्यानंतर बार्गेनिंग होतं तसं या इकडे आल्यानंतर तुमचं बार्गेनिंग होणार आहे. तर आता आपण एकदम मोठाच्या मोठा खेकडा पाहूया. बघा ताई काढतायत तिथे. तर बघा केवढा मोठा खेकडा आहे हा. त्याचे डेंगे बघा केवढे मोठे आहेत. बापरे म्हणजे चावला तर तो गेलाच समजायचं ज्याने पकडला असेल त्याने. तर बघा हे तुम्ही साफ करून देता का? साफ करून देणार ना? तर बघा मी खेकडा पकडला आहे. मला पण खूप भीती वाटते. नाही नाही नाही. तर बघा केवढा मोठा खेकडा आहे हा. ठेवून देते. कसे आहेत काकी हे खेकडे? हे 2000चे. 2000ला किती? 6. 2000ला 6. हे 2000ला 6 खेकडे आहेत. आणि हे कर्नाटकी खेकडे आहेत.
मस्त एकदम. म्हणजे तुम्हाला इथे आहेत ना सर्व प्रकारचे, म्हणजे या मार्केटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे खेकडे मिळतील. तर आता इथे बघा, इथे खेकडे घेतलेले आहेत आणि आता इथे वजन करतायत. एक बारका टाकला. हां बघा 2 किलो खेकडे इथे. तर बघा हे 600 रुपये किलो, 1200 रुपयाचे हे खेकडे घेतलेले आहेत 2 किलो. एक बारकी लागते लावून. ह्या काकीने 2 किलो खेकडे घेतलेले आहेत आणि हे आपले सबस्क्रायबर आहेत आणि आपल्याला या मार्केटमध्ये खेकडे घेताना दिसलेत. तर बघा त्यांनी एवढे असे खेकडे घेतलेत. आता हे साफ करणार आहेत का? तोडून दिला नाही. ओके. तर आता जसं मी तुम्हाला सांगितलं तर या काकीने हे साफ करून देत आहेत. हे बघा, मेन म्हणजे डांगेच असतात, ते जर एकदा कट केले की काही टेन्शन नाही. जेव्हा बांधलेले असतात तेव्हाच ते असे तोडायचे असतात. आता मी तुम्हाला कल्याण फिश मार्केटमधले खेकडे दाखवले आहेत. आता येणार रस्त्याच्या पलीकडे पण खेकडे घेऊन बसलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. तर आता बघा यांच्याकडे इथे आपण खेकडे पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर बघा कसे केवढे पूर्ण टोपली भरून असे खेकडे आहेत यांच्याकडे. बापरे बघा. तर इथे मोठे आहेत खेकडे. तर मोठे कसे देणार? हे मोठे देणार 1500ला 6 आहे, तुम्हाला 1200ला 6 देणार. ओके. 1500ला 6 आहेत आणि 1200ला देणार तुम्ही 6. आणि असे हे वाटे करून ठेवलेले आहेत खेकड्यांचे. कसे ताई खेकडे? कितीला? 700 रुपयाला वाटा आहेत. किती आहेत खेकड्याच्यामध्ये? 6 खेकडे आहेत बघा. 700 रुपयाला वाटा आहे. त्यानंतर या ताईंकडे पण पाहूया. बघा मी जसं तुम्हाला सांगितलं रस्त्याच्या पलीकडे तसे छोट्या टोपल्यांमध्ये असे खेकडे घेऊन बसलेले आहेत. लहान मोठे असे खेकडे आहेत. म्हणजे जसं तुम्ही इथे आल्यानंतर 600 ते 700 रुपये वाटा आहे यांच्याकडे. कसा आहे हा छोटा वाटा? 500. तर बघा हा छोटे खेकडे आहेत त्यामुळे 500 रुपयाला आहे. एका साईडला आहे ना तुम्हाला असे खेकडे घेऊन बसलेले दिसतील. तर बघा इथे तुम्हाला मुठे जास्त दिसतील. कसे आहेत मुठे? 100ला 70 रुपये डझन. तर बघा इथे आल्यानंतर तुम्हाला हे 70 रुपये डझन मिळतील. तर आता इथे पुढे पण आहे बघा, गोण्यांमध्ये घेऊन आलेले आहेत. आपण पाहूया यांच्याकडे. तर हे बघा कसे ताई? 400 रुपये. हे सगळे का? किती आहेत? 13 आहे. 13 बघा 400 रुपयाला 13 आहेत. हे बघा. आणि इथे पण आहेत बघा खेकडे. कसे ताई? 400 रुपये. आणि बघा 400 रुपयामध्ये भरपूर आहेत खेकडे. असे मोठे आहेत आणि भरलेले आहेत एकदम. तर दिसत आहेत की नाही माहिती नाही तुम्हाला स्क्रीनमध्ये व्हिडिओमध्ये, पण बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व प्रकारचे खेकडे दाखवलेले आहेत आणि त्यासोबत तुम्हाला प्राईजही सांगितलेली आहे. आणि सगळ्यांकडे आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे आहेत. तर तुम्ही लवकर या मार्केटमध्ये आणि खेकडे खा मस्तपैकी. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.